नमस्कार. आजपासून एक दर आठवड्याला आनंद या विषयावरची 3 दिवसांची जी प्रवचनं आहेत ती आता एक एक एपिसोड मी या यूट्यूब चॅनलवरती माझ्या आपल्यासमोर सादर करणार आहे. गोवा येथे पंडित प्रवीण गावकर गेली 16 वर्ष स्वरयज्ञ नावाची एक मिशन चालवतात. आणि काय मिशन आहे तर 3 दिवस निवासी शाळा असते ज्यात शास्त्रीय संगीताचा रियाज केला जातो आणि अत्यंत मातब्बर माणसं त्या ठिकाणी तो रियाज शिकवायला येतात. ह्या गेल्या डिसेंबरमध्ये 2024च्या पंडित अजय चक्रवर्ती हे 3 दिवस तिथे येऊन शास्त्रीय संगीताचा रियाज करून घेत होते. गेली 5-6 वर्ष दरवर्षी मीही त्या शिबिराला जातो आणि तिथे माझी प्रवचनं असतात विविध विषयांवर. त्यातली आनंद या विषयावरची 3 दिवसांची जी प्रवचनं आहेत ती आता एक एक एपिसोड मी या यूट्यूब चॅनलवरती माझ्या आपल्यासमोर सादर करणार आहे. परंतु मुळातच ही कल्पना अत्यंत आश्चर्यकारक आहे आणि राष्ट्रीय कर्तव्याची आहे आणि कौतुकाची आहे. ह्याचं कारण एक तर गोवा ही 2 अक्षरं शास्त्रीय संगीताच्या रियाजासाठी म्हणून जावं अशी नाहीत आत्ताच्या प्रचलित लोकप्रियतेनुसार, परंतु तिथे जाऊन ते सुद्धा डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये. म्हणजे विचार करा की गोव्यातलं वातावरण काय असणार आणि तिथे कार्यक्रम काय घडतो आहे. त्यामुळे मला भयंकर कौतुक आणि अभिमान आहे डॉक्टर प्रवीण गावकर यांचा. आणि तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता माझ्या या कॉमेंटमधनं. मी तुम्हाला कॉमेंटमध्ये त्याची उत्तरं देईन की हे कुठे असतं, कधी असतं, पुढच्या वर्षीचं कधी असणार आहे. असो, सांगायचा मुद्दा असा की हा अत्यंत स्तुत्य उपक्रम भारतीय संस्कृतीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा. भारतीय शास्त्रीय संगीत जे निसर्गाबरोबर जन्माला आलं त्या नैसर्गिक कुवतीचा, त्या नैसर्गिक कर्तृत्वाचा, शास्त्रीय संगीताचा हा सगळा विनियोग त्या 3 दिवसामध्ये अत्यंत नामवंत कलावंतांच्या माध्यमातून शिबिरात भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी मांडला जातो. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. ह्या वेळेला 190 विद्यार्थी होते. विचार करा, तुम्हाला माझ्या पाठीमागे जो फोटो दिसतोय ना तो मंडप आहे ज्या मंडपामध्ये हे 190 विद्यार्थी बसून 3 दिवस सकाळी 7 वाजल्यापासून त्यात योगासनं होती, माझी प्रवचनं, दररोजचं एक प्रवचन तिथे, आणि पंडित अजय चक्रवर्ती यांच्याकडनं मार्गदर्शनाखाली केला गेलेला शास्त्रीय संगीताचा रियाज. असो, आजचा एपिसोड पहिला आनंद किती प्रकारचे, ते एकंदर 6 प्रकारचे आहेत. आनंद कसे व्यक्त करायचे आणि ते किती प्रकारचे असतात याविषयी मला जे वाटलं ते मी तुमच्यासमोर मांडतो आहे. जरूर कळवा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये लिहा कसं वाटलं ते. धन्यवाद. आनंदी जीवन कसं जगायचं याच्यावरती तुम्हाला मी 3 दिवस त्रास देणार आहे. पटला तर उपक्रम, नाही तर उपद्व्याप. पण मी स्वतः तसा जगतो आणि मी जोपर्यंत तसा जगत नाही तोपर्यंत मला दुसऱ्याला सांगण्याचा अधिकार मिळत नाही. तर मला कोणी विचारलं की उपाध्ये कसे आहेत, तर माझं उत्तर ठरलेलं आहे मस्त बिंदास 24 तास. ते मस्त बिंदास 24 तास कसं, आणि ते कलावंतांकडे असेल तर त्याची कला किती उत्तम होऊ शकते, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि ते कसं करायचं त्याच्यासाठी सुरुवातीला मी एक सोपं इंग्लिश वाक्य तुम्हाला सांगतो की इफ यू आर नॉट ॲट ईज यू आर डिसईज्ड. त्या मगाशी आपण सगळे रोगाविषयी बोलवतो, गळ्याविषयी बोलवतो, पण माइंड ओव्हर मॅटर नावाचा एक मोठा मुद्दा आहे. आणि त्याच्यासाठी ही वृत्ती आपल्या अंगात असणं आवश्यक आहे की काही होत नाही असं म्हणण्याची. काय एका पर्टिक्युलर पॉईंटनंतर डॉक्टरसुद्धा नाही थोडं सायकोसोमॅटिक आहे असं काहीतरी अगम्य मेडिकल भाषेत आपल्याला सांगतात. पण म्हणजे नेमकं काय आहे म्हणून लक्षात ठेवा, फिअर ऑफ द डिसीज इज अ कॉज ऑफ द डिसीज. द मोमेंट तुम्ही आधी म्हणता की माझी 3 तारखेला मैफल आहे, गळा चांगला राहायला पाहिजे अशी भीती व्यक्त केलीत की गळा स्टार्ट रिस्पॉन्डिंग टू द डिसीज. तो चांगला राहणार आहे या भूमिकेत तुम्हाला जावं लागेल सायकोलॉजिकली. त्यामुळे ही जी विजिगीषू वृत्ती आहे ती वृत्ती आपण कशी आणायची, ती आनंदाकडे घेऊन जाते. मुमुर्षू म्हणजे मरणाची इच्छा असलेला, जिजिगीषू म्हणजे चलता है असं म्हणणारा, बस गोइंग ऑन,
पुलिंग ऑन अशी उत्तरं देतात सगळे. आणि विजिगीषू, मीच जिंकणार ही भूमिका. आणि ती भूमिका घेण्यासाठी म्हणून सुरुवातीला मी एक कविता सादर करणार आहे. तुमची मदत मला हवी सगळ्यांची. आणि ती मदत अशी आहे की माझ्या कवितेमध्ये आजवरी जे जगलो ते मी अशी माझी ओळ आली की तुम्ही सगळ्यांनी उजवा हात वर करून जिंकलो ऐसे म्हणा असं मोठ्यांनी ओरडायचं. एका सुरात ओरडायचं कोरसमध्ये. हां, बिंदास ओरडा. आपलं वय विसरा, आपलं ज्ञान विसरा, आपलं वाचन विसरा, आपला इंटेलेक्च्युअल स्टान्स विसरा आणि बेधडक मोठ्यांनी उजवा हात वर करून जिंकलो ऐसे म्हणा असं ओरडा. मजा येईल जरा सुरुवातीला. हां, एकत्र ओरडल्याचा फायदा असतो. त्याला स्वरमुहूर्त असं भारतीय अध्यात्मशास्त्रात म्हटलं आहे. काय मुहूर्त आहे? स्वरमुहूर्त. म्हणजे काय, ते एकत्र ओरडल्यामुळे तुमचा श्वासोच्छ्वास एका लयीत येतो सगळ्यांचा आणि मग एकसंघ शक्ती तयार होते. म्हणून जे रस्त्यावरचे कर्मचारी ओरडतात जोर लगा की हई वगैरे असं काहीतरी पाईप उचलतात, त्यांचं कारणच ते एकसंघ शक्ती यायला पाहिजे. त्यामुळे हे शिबिर जे आहे ते एकसंघ श्रवण शक्तीनं ऐकायची गोष्ट आहे. एकसंघ तुमच्या गायन शक्तीनं गायची संपूर्ण अशी असं तीर्थक्षेत्र परत मिळणार नाही. मी तर याला स्वरतीर्थक्षेत्रच म्हणतो. स्वरयज्ञ हा आहेच, पण यज्ञ कुठे आहे तर यज्ञ कुठच्या तरी तीर्थक्षेत्रावरती करायला लागतो. आणि ते तीर्थक्षेत्र काय आहे तर ते हे आहे. आणि त्यामुळे बिनधास्त ओरडा, लाजू नका. नका आठवू पुन्हा पुन्हा त्या गतकाळातील खुणा, नका आठवू पुन्हा पुन्हा त्या गतकाळातील खुणा, आजवरी जे जगलो ते मी जिंकलो ऐसे म्हणा. मोठ्यांनी म्हणा आणि बिनधास्त हात वर करून म्हणा. हां, पूर्ण हात वर करायचा आणि म्हणायचं. उगाच लक्षात ठेवा, स्वतःला रोखून धरू नका. कळा येथून आली या विद्या येचिया केल्या. कळा आणि मोकळा. तुम्ही मोकळा नाही झाला तर तुमचा स्वर कसा पूर्ण लागणार? तुमच्या मनाने मोकळं असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून करा. मला कान आहे, मला ऐकू येतं, आवाजही झालेला आहे. म्हणजे श्रवणासाठी आवश्यक तिन्ही गोष्टी आहेत. कान आहे, आवाज आहे, माझ्या कानावरती ऐकू पण येते, मला कान बिघडलेला नाही आहे. पण तरी कित्येक वेळा प्रवीण सरांनी मगाशी दिलेल्या सूचना ऐकू गेल्या नाहीत. सुरुवातीला सूचना दिल्या होत्या की नाही, 10 मिनटं आधी पोचा म्हणून. मग का घडत नाही? ह्याचं कारण तुम्हाला ऐकू आलेलं आहे, आवाज झालेला आहे प्रवीण सरांचा आणि तुमच्या कानापर्यंत तो पोचलेला आहे, हेही सिद्ध झालेलं आहे, तरी ऐकू येत नाही. याचं कारण तुमच्या कानापाठीमागे तुमचं मन नाही म्हणून अडचण आहे. तुमचं मन कानामागे येईल ना तेव्हा ते ऐकू जाईल. म्हणून मोकळे व्हा असं जेव्हा म्हणतो तेव्हा मोकळे व्हा थोडा वेळ. काय हरकत आहे बिनधास्त मोकळे व्हायला? दुसऱ्याचं ऐकायला काय हरकत आहे? रस्त्यावर नाही का आपण चपला शिवणारा माणूस होतो आणि आपण त्याला विचारतो ते राऊत फार्म कुठे हो? मग तो सांगतो इकडनं सरळ जा, डावीकडे 3री गल्ली, मग 4थ्या बाजूला 5वी बिल्डिंग, असं काय ते तो उत्तर देतो. तो सांगतो तसेच तुम्ही येता. त्यावेळेला तुमच्या मनात येतो का असा विचार की त्याने दाखवलेली वाट चुकीची असेल म्हणून? नाही. ते जे तुमचं मन आहे ना ते शिकण्याच्या मनस्थितीमध्ये आणा आणि बघा आयुष्यात काय फरक पडतो तो. म्हणून नका आठवू पुन्हा पुन्हा त्या गतकाळातील खुणा, आजवरी जे जगलो ते मी जिंकलो ऐसे म्हणा. झाले गेले होऊन गेले पुढचे निश्चित ठाऊक नाही, वर्तमान हा क्षणाक्षणांचा ज्योतिष पुढचे घाऊक नाही. आपुल्याहूनही दुःखित ऐशा बघा भोवती जना, आजवरी जे जगलो ते मी जिंकलो ऐसे म्हणा. झाले गेले गेल्या मागे आपुले आहे कर्म, निर्णय चुकले नकळे तेव्हा त्या घटिकेचे मर्म. पुन्हा एकदा चुकूनही तो करू नका हो गुन्हा, आजवरी जे जगलो ते मी जिंकलो ऐसे म्हणा. बघा म्हणून जिंकलो ऐसे येईल आपुल्या ध्यानी, उत्साहाचा झरा अखंडित करेल तुम्हा ज्ञानी. अमृताचे हास्य मुखावर येईल पुन्हा पुन्हा, आजवरी जे जगलो ते मी जिंकलो ऐसे म्हणा. जन्म न मृत्यू नसतो आपुला ध्यानी हे ठेवावे, जगणे केवळ आपुले असते त्यातच मग्न राहावे. प्रसन्न मन मग देईल सिद्धी अखंड राहील कणा, आजवरी जे जगलो ते मी ऐसे म्हणा. जिंकलो ऐसे म्हणा. त्यात आनंद दडलेला आहे. आनंद तिथेच दडलेला आहे. तृप्त मनामध्ये आनंद दडलेला आहे, समाधानामध्ये आनंद दडलेला आहे. आनंदाचे पण प्रकार आहेत जे तुमच्यासमोर मी 3 दिवस मांडणार आहे. एकंदर 6 आनंदाचे प्रकार आहेत ढोबळ. पहिला आहे तो सहज आनंद, दुसरा आहे तो प्रेयानंद,
तिसरा आहे तो प्रज्ञानंद, चौथा आहे तो ध्येयानंद, पाचवा आहे तो श्रेयानंद आणि सहावा आहे तो आत्मानंद. ह्या क्रमानं आपण जाणार आहोत. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आनंदी राहण्याचा प्रकार आणि त्याचा मार्ग कोणता आहे आणि तो नीट समजून घ्या. म्हणजे मी सांगायचा प्रयत्न करणारच आहे, समजावून सांगायचा प्रयत्न करणार आहे. समजावूनमध्ये सुद्धा 2 शब्द आहेत, समझा कर सिखाऊंगा. समझा कर में भी 2 शब्द हैं. क्या है? समझ आकर, सुनने वालों के स्तर पे जाके मैं समझाऊंगा, इसलिए समझा कर. ऐसा अदनमधनं हिंदी या मैडमसाठी, आपके लिए हिंदी कोशिश कर रहा हूँ. हाँ, मैसेज चल रहा है क्या SMS में साइमल्टेनियसली? अरे वाह, कितने दिन हो यहाँ पर? 3 दिन है. बहुत सारे मराठी बोलने वाले हैं. हाँ, थोड़ा सीख लो. हाँ, तर हे काय करायला हवं आम्हाला? सहजानंदाची व्याख्या लक्षात येते का तुमच्या? सहजानंद म्हणजे नेमकं काय? सहजानंद ये ऐसी स्थिति है जहाँ पे आप इन्वॉल्व नहीं हो, जो घटना हो रही है उसमें आप इन्वॉल्व नहीं हो, लेकिन फिर भी आपको आनंद मिलता है. कोई सिस्टर है, वो कंपनी में काम करती है और अचानक उसे मैसेज, वो सब आके बोलता है, मैडम साहब ने बुलाया है, अभी उसको टेंशन है साहब ने क्यों बुलाया करके. और फिर वो मैं कम इन सर डर के वाले केबिन में जाते. ऐसे वीडियो क्लिप है. और वो बॉस उल्टा बैठा है, हाइट वाली चेयर है तो बॉस दिखाई नहीं दे रहा है, वो उल्टा बैठा है. एंड वो जोर से पूछता है, व्हाई डिड यू डू दैट, व्हाई डिड यू डू दैट, जोर से पूछता है. तो वो डर जाते होते, सर व्हाट डिड आई डू, ऐसे क्या बोलते हैं, सॉरी सर आई विल नॉट डू इट अगेन. सोचती भी नहीं है कि उसने क्या किया करके. और फिर वो जो चेयर पे बैठा है उसे हंसी वो रोक नहीं पाता और वो घूमता है. वो उसका भाई है जो आर्मी में है और छुट्टी लेके घर आया है और वो वहाँ मिलिट्री के ड्रेस में बैठा है और वो देखते और ऐसे आवाज़ निकाल के और दोनों एक दूसरे को गले लगाते हैं. ये वीडियो क्लिप देखने के बाद मेरा संबंध है कुछ नहीं, लेकिन फिर भी मेरे आंखों में आंसू आते कि यार क्या बात है. मतलब वे कैसा प्रँक किया है सगळे भाई ने आके अपनी बहन के लिए. मला असं वाटतं की हे जेव्हा घडतं, रस्त्यावरती कुत्र्याचं पिल्लूमध्ये आले आणि समोरून गाडी येते आणि आता ते कुत्र्याचं पिल्लू गाडीखाली येणार असं आपल्याला वाटतं. ते गाडीखाली येतं पण गाडीवरनं निघून जाते आणि पिल्लू परत उठून बस गाडी नुसतीच वरून आपल्याला आनंद होतो. आणि हा जो आनंद आहे तो पहिला आनंद आहे. हे माणुसकीचं लक्षण आहे. तुम्हाला असा आनंद झाला तरच तुम्ही माणूस आहात. तुम्हाला त्यात गंमत वाटली पाहिजे. आता व्हिडिओ क्लिप आले माझ्याकडे एक ज्यात गाईचं वासरू गाडीखाली गेलं आहे आणि ती गाडी जरा स्लो झाली तर त्या सगळ्या गायी जाऊन त्या गाडीच्या भोवती चक्रा मारायला त्या गाडीला थांबवून. आणि मग कळत नाही असं की गायी का तिथे येऊन फेऱ्या मारतात. मग लोकांनी पहिलं त्याच्या खाली गाडीच्या खाली वासरू केलं होतं आणि लोकांचा समज आहे की ते गेलं असणार, पण ते माणसाने खेचून काढलं तर ते जिवंत होतं. थोडा पायाला लागलं होतं पण ते जिवंत होतं. तो व्हिडिओ बघूनही मला आनंद झाला. असा तुम्हालाही आनंद होत असणार या बारीक बारीक गोष्टींमध्ये. आणि तो आनंद होत असेल तर तुम्ही माणूस आहात, नाही तर नाही. नाही तर मग तुम्ही प्राणी. मनुष्य प्राणीमधला फक्त प्राणी. म्हणजे आहार, निद्रा, भय आणि मैथून, फूड, फियर, स्लीप एंड सेक्स, बस यही 4 चीज़ें. तो जानवर लोग करते हैं सब. हम मनुष्य है इसलिए हम खुश रहना चाहिए. आणि ते आनंदी कसं राहायचं त्याचा हा पहिला आनंदाची व्याख्या लक्षात घ्या. म्हणून तुमच्या डोळ्यासमोर जे घडतं आहे ते आणि तुमचं मन ह्याची कुठेतरी सांगड घालायला सुरुवात करा, मग त्यात मजा आहे. आणि तो आनंद तुमच्या चेहऱ्यावरती यायला लागतो. तो आनंद तुमच्या शरीरामध्ये 120-80 असं ब्लड प्रेशर तयार करतो. डॉक्टर सांगतात ते. मग तुमचा गळा चांगला राहतो. तुम्ही काही खाल्लं तरी तो चांगला राहतो. कार्यक्रम जवळ आला म्हणून टेन्शन आलं तर टेन्शन इथे टेन्शन येता कामा नये. का नाही? इथे आहे म्हणून इथे येते. पित्त कुठे खवळतं आधी? पित्त इथे आधी खवळतं मग इथे खवळतं आणि मग पित्तामुळे घसा खराब होतो असं मगाशी डॉक्टर मोती सांगून गेले ॲसिडिटीमुळे. पण आता तुमचा व्यवसाय जो आहे, गाण्याचा व्यवसाय, माझ्या बोलण्याचा व्यवसाय, हा कशाशी निगडीत आहे? हा अग्नीशी निगडीत आहे. आपल्या वाणीची देवता अग्नी आहे, डोळ्याची देवता सूर्य आहे, मनाची देवता चंद्र आहे. हे लक्षात घ्या. सोपं गणित आहे. आत्ता शिकून घेतलं तुम्ही, मी सांगतो तर मस्त आनंदात राहण्याची क्रिया. मग त्याच्यासाठी काय करायला लागेल? सहजानंदासाठी काय करायला लागेल? तर दुसऱ्याचा आनंदसुद्धा माझा सहज. व्हॉट इज सहज?
आनंद अशी शब्दाची फोड आहे. सह म्हणजे बरोबर, ज म्हणजे जन्मलेलं. तिथे घडत असतानाच इकडेही जन्माला आलं तरच ते सहज, नाही तर नाही. तिकडे घडलं आणि नंतर इथे जन्माला आलं त्याला उपज म्हणतात त्याला. त्यामुळे गायकाची तान गेली आणि तान संपल्यानंतर क्या बात आहे, हा उपजचा मुद्दा आहे. पण प्रवीण गावकरांनी जर तान ऐकली त्यांच्या शिष्याची, तर त्या तानेबरोबर प्रवीण आपले सर म्हणून तो प्रवास करणार, गुरु म्हणून प्रवास करणार. आणि ते त्यांना आनंद मिळणार, तो सहजानंद असणार आहे की मी शिकवलं तसं गायलं गेलं गळ्यातून. आणि म्हणून हा सहजानंदाचा मुद्दा कायम आयुष्यभर जागृत ठेवायचा. बारीक बारीक गोष्टी त्या आनंद घेत राहायचा. आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घेत राहायचा, तो सहजानंद. आणि हे शिकवलं जात नाही, शाळांमध्ये शिकवलं जात नाही, कॉलेजेसमध्ये शिकवलं जात नाही. हे मी इथे येऊन सगळ्यांना सांगतो की अशा पद्धतीनं जगायचं असतं. मला नेहमी आनंद होतो बारीक सारीक गोष्टीत. तुम्हालाही आनंद व्हायला पाहिजे. तुमचं स्वतःचं नाव वाचलं तरी तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे. साधी गोष्ट आहे. कुणी म्हणेल उपाध्ये तुम्ही खुळे आहात काय, तर मी खुळाच आहे असं मान्य करता आलं पाहिजे. संजय वॉटर सप्लायर्स असा गंजलेला टँकर जरी गेला तरी मी खुश असतो. का? माझ्या नावाचा टँकर कोणाला तरी पाणी पाजतोय. काय हरकत आहे? आणि ही मानसिक स्थिती जर ठेवली तुम्ही, की मग तुम्हाला जे टेन्शन हा शब्द आहे हा तुमच्या इंटेन्शनवरती अवलंबून आहे. तुमचा हेतू बदलला की गडबड झाली. तुमच्या हेतूमध्ये नेमकं काय आहे? म्हणून सगळे मोठे जे कलावंत आहेत ना, ते सहज असतात. ते सहज होतात कालांतरानं, अनुभवानुसार होतात. आधी शिकवलं असतं तर आधी सहज झाले असते. म्हणून हे हा मोक्याचं वर्ष काय आहे, तर हे सहज व्हायचं म्हणजे काय, हे आत्ताच शिकला तर तुम्हाला गंमत आहे. हे ह्या वयात आता तुम्ही सहज राहायचं शिकला तर घरामध्ये मग तुम्ही आईला सांगणार बीटी नको देऊ म्हणून, चिलमार असं तुम्ही म्हणा. हां, आईला सांग ना चिलमार. तर हे शिकवावं लागतं. हे आईवडिलांकडनं शिकवलं जाऊ शकतं, हे गुरुकडनं शिकवलं जाऊ शकतं. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव. परंतु हा मुद्दा कुठच्याही वयामध्ये तुम्हाला लागू करता येतो जगण्याच्या दृष्टिकोनातून. मग तुमचं वय काय हा महत्त्वाचा मुद्दा राहत नाही. तुमचा मानसिक फिटनेस जो आहे तो फिटनेस या पद्धतीनं अंमलात आणता येतो. म्हणून मी म्हटलं की द फिअर ऑफ द डिसीज इज द कॉज ऑफ द डिसीज. आणि ती भूमिका घेऊन जगा बघा. ह्या सहजानंदाच्या प्रेमात पडा. प्रत्येक गोष्टीत बारीक बारीक गोष्टीतला आनंद शोधायला सुरुवात करा. डिटेलिंग इज गॉड. गॉड इज नॉट इन बल्क. डिटेलिंग इज गॉड. त्याच्यामध्ये गंमत आहे. मी घरातून बाहेर पडलो, ऑटो रिक्षा लगेच मिळाली, खुश, आनंद. बँकेत गेलो, गर्दी नव्हती, आनंद. प्रत्येक गोष्ट छोटी 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 गोष्ट गोळा करा. आणि आता 3 दिवस इथे आहात, या 3 दिवसामध्ये छोट्या गोष्टी गोळा करा आनंदाच्या. काल पहिल्या दिवशी काय होतं, तो मस्त फ्राईड राईस होता आणि मिक्स व्हेज भाजी होती, पण काय मजा आली खायला. तर ती जी मजा आली जी आहे ना, ती मजा आली तुम्हाला जाऊन सांगता आली पाहिजे घरी जाऊन. का? डिटेलिंग इज गॉड. एक आनंद मी माझ्या झोळीमध्ये घेतला, खिशात टाकला. कसला? द फूड वॉज गुड. सो अँटिसिपेशन केलं तुम्ही की गडबड झाली. अँटिसिपेशन तुमच्या कलेचं करा. जगण्यामध्ये अँटिसिपेशन कित्येक वेळा अडचणीचंही ठरू शकतं. आणि तुम्ही एक अपेक्षा करता आणि येता आणि मग तुम्ही स्वतःचा तो सहजानंद आहे तो घालवून बसता. पिठलं भात खायला दिलं मला. पिठलं, मला अपेक्षा होती काहीतरी पाहुणे आलेत म्हणून जरा काहीतरी कॉन्टिनेंटल वगैरे केलं असेल खायला माझ्यासाठी. तर त्याने दिलं पिठलं भात खायला रात्रीची वेळ. मी म्हटलं वा छान डिश आहे, आवडली डिश. म्हणजे कॉन्टिनेंटल आहे पिठलं भात. तुम्ही कशी काय? म्हटलं तुम्ही याला पिठलं भात म्हणता, तुम्ही काय म्हणता? म्हटलं स्क्रॅम्बल्ड बेसन विथ राईस. हा जो आनंद आहे ना, खुळा विनोद आहे. पण स्क्रॅम्बल्ड बेसन विथ राईस म्हटल्यानंतर त्या भाताला जी चव आली ना, हा जो चेंज आहे ना, तो आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे असं माझं म्हणणं आहे. आणि तो डेव्हलप करा. तो डेव्हलप करा रियाजाबरोबर आनंदाने जगण्याचा. त्यात गंमत आहे. इथे तुम्ही गायला येत आहात, उद्यापासून अजय चक्रवर्तींच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही शिकणार आहात. तो सहज आनंद घ्या. मला ही संधी उपलब्ध झाली ह्याचाच आनंद. मला ही तुमच्याशी बोलायची संधी उपलब्ध होते ह्याचाच आनंद. त्याच्या बदल्यात मला काय मिळतं, बार्टर एक्सचेंजचा मुद्दा न घेता जेव्हा तुम्ही आनंद व्यक्त करता
तो आनंद म्हणजे सहजानंद असतो, जिथे देणं घेणं काही नसतं, तिथे पैसा पण नसतो. भूपराग, भूपराग माहिती ना तुम्हाला? नो पैसा, मनीवर्ज, जातानाही मनीवर्ज, येतानाही मनीवर्ज, सारेगपदसा साधपगरेसा, नो मनी, दॅट इज सहजानंद. आणि हे जमवायला सुरुवात करा असं माझं म्हणणं आहे. आणि आता मी सांगतो म्हणून करा, सिम्पल ट्रान्झॅक्शन आहे. अजिबात विचार न करता हे म्हणालेत म्हणून असं म्हणायचं. दॅट इज कॉल्ड डिवोशन, म्हणजे भक्ती. व्हॉट इज डिवोट? वोट म्हणजे काय? तुमचं मत. तुम्हाला तुमचं मत नाही अशी स्थिती म्हणजे काय? डिवोट. डिफ्यूज केला तसं डिवोट करून टाकला. मला माझं मत हे म्हणालेत ना, डन. हा जो आनंदाचा मुद्दा आहे, तो आनंदाचा मुद्दा जन्माला घाला, पहिला आनंद, त्याचं नाव आहे सहजानंद. आणि त्याच्यासाठी वेळ काळ काहीच नसतं. कधीही कुठच्याही ठिकाणी तुम्हाला तो घेता येतो. आता फॅनचा आवाज चालू आहे, असं स्वर आहे, त्याच्यात म्युझिक शोधलं की तो त्रास देत नाही. दॅट इज सहजानंद अप्रोच. नाहीतर सतत पूर्वी घरामध्ये स्टोव होते ना, स्टोव सारखे आवाज असतो, बंद झालं की वाटायचं क्या बात आहे, शांत आहे एकदम तसं. पण हा माझ्यासाठीच फिरतो आहे असं समजायचं. तुम्ही मान डोलवायच्या आधी तो मान डोलवतोय, तो बघा क्या बात आहे असं म्हणतो तो. इट्स अ अप्रोच. मी तुम्हाला शिकवायचा काय प्रयत्न करतो. आपण कुठे डिस्टर्ब होतो? माझ्या मनाविरुद्ध घडलं म्हणून डिस्टर्ब होतो, तिथे यू लूज सहजानंद. त्या प्रत्यक्ष गोष्टीतून निर्माण होणारा आनंद तुम्हीच मिस करता आणि तुम्हीच त्याचं कारण आहात. ती खुशी तुम्ही, त्यातल्या आनंदाचं गणितच तुम्ही घेऊ शकत नाही. इफ आई नो कि मेरी पत्नी जब किचन में खाना पकाती है तब गाना गाती है, अगर तो भले कैसे भी आवाज़ हो, लेकिन ये मुझे समझना है कि वो अच्छी गाती है. द सक्सेस ऑफ मैरिड लाइफ लाइज इन द फैक्ट दैट बोथ द पार्टीज कन्वीनियंटली मिसअंडरस्टैंड ईच अदर. करेक्ट. तो मैंने ऐसे गलतफहमी कर ली है कि वो अच्छी गाती है करके, क्योंकि अगर मैं उसे रोकूं तो खाना खराब हो जाएगा. उसका दिल कहाँ पर है? गाने में गा रही है, लेकिन एक्चुअल दिल है वो जो चीज़ बना रही है उसमें है ना, तो सिविल वो कुक में गड़बड़ हो जाएगी, उसको गाना रोक दिया तो. ये सहजानंद है. और ये इतना डिफिकल्ट भी नहीं है कि मैं बोल रहा हूँ और वो मुमकिन नहीं है करके. सिर्फ सुनना है, किसी के थोड़े दिन के लिए सुनना है. आपके शरीर में क्या होता है? दिमाग है यहाँ पे रीढ़ की हड्डी है. तो रीढ़ की हड्डी है वो रिएक्शनरी काम करती है आपकी. तो इसलिए दिमाग को किसी की सूचना है, वो दिमाग को बोलना है, ये हमें किसी भी हालत में करना ही है. नो, मैंडेटरी. तो एक बार करना शुरू कर दिया तो कौन करता है? तुम्हारा शरीर करता है वो. और शरीर काम वही करता है तो दिमाग कहता है कि ये रिपीटेडली डूइंग द सेम जॉब, सो वो ट्रांसफ़र करता है. वो रिपीटेटिव जॉब जो है वो ब्रेन ट्रांसफ़र करता है, बिकॉज ब्रेन इज़ अ क्रिएटिव ऑर्गन. तो वो ट्रांसफ़र करता है तुम्हारे स्पाइनल कॉर्ड में, और जैसे वो ट्रांसफ़र करता है स्पाइनल कॉर्ड में तो दिमाग इंडिपेंडेंट हो जाता है. देन इट बिकम्स युअर सवय. तुम्हाला सवय लागते ह्या पद्धतीने करायची, आणि देन तुमच्याजवळ तो आनंद. रियाज कशासाठी? परत वाय रिपीटेडली द सेम? क्यों रियाज? तो बार बार करने से आपके दिमाग से निकलकर रियाज रीढ़ की हड्डी में जाना चाहिए. तसंच आहे आनंद मानण्याची गोष्ट. नित्य आनंद, काही झालं तरी आनंदच. माझ्या मुलीच्या पायाला फ्रॅक्चर झालं. डॉक्टर म्हणाले काय झालं असं डॉक्टरने विचारलं. म्हटलं निवडणुका दिल्लीत चालली, ती पुण्यात पडली. आता निवडणुकात पडली हा जो शब्द आहे म्हणजे ही लॉस द इलेक्शन, पण त्याचा संबंध नाही ना खरा. पण त्या माझ्या उत्तरामधनं डॉक्टरलाही सहजानंद, मलाही सहजानंद, आणि मुलगी म्हणते तुम्हाला का जाते असा विनोद करायला, असं ती उलटं बोलते. पण दॅट सिच्युएशन पॅसिफाईज द पेन. मानसिकदृष्ट्या तो दुःख कमी होण्याची क्रिया. आणि जिथे दुःख कमी होतं तिथे सुख आपोआप वाढत जातं. अंधार कमी झाला की उजेड वाढला म्हणून अंधार गेला. तर अंधार कमी होण्याची क्रिया जी आपल्या मनातली, तिथे हा सहजानंदाचा प्रकार आहे. म्हणून मला जेव्हा लोक विचारतात की उपाध्याय तुम्ही नेहमी असे आनंदी का दिसतात, त्याचं कारण ते आहे. इडली खायला बसलो आणि इडली जड झाली, समजा केलेली इडली, अशी इडली हलकी व्हायला पाहिजे ना, ती जड झाली.
पण मी चिडापिडाचं काही कारण नाही, तुमचा दृष्टिकोन त्याच्या पाठीमागे सहज आनंदासाठी. काय इडली जड आहे म्हटलं दंगल झाली तर मारायला बरी आहे. आता दगड फेकीत दगड मारतात तसं इडली फेकून मारायची. अशा पद्धतीनं मी माझं मतही व्यक्त केलं, समोरच्या माणसालाही त्रास दिला नाही आणि मीही शांत राहिलो. आणि हे करून बघा, असं मी स्वतः अनुभवतोच आहे की ते मगापासून मी बघतो की त्यांची माईकची जी धावपळ चालू होती, तर ही माईकची धावपळ जी आहे ती चेक 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 सारखं चालू होतं. मग मी कार्यक्रमामध्ये नेहमी माईक टेस्टिंगच्या वेळेला चेक म्हणतच नाही. मी हॅलो माईक टेस्टिंग, कॅश 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 असं म्हणतो. कारण काय, तर दुःख कमी करायला पाहिजे. आणि ते चेक चेक म्हटलं की मग आयोजकांकडनं चेक आहे की कॅश आहे ते कळत नाही. तुम्ही म्हणाल तुम्ही डिस्टर्ब होत नाही का, तर मी डिस्टर्ब होत नाही. याचं कारण असं, मुळातच घडलेल्या घटनेचा कर्ता मी आहे, घडलेल्या घटनेचा कर्ता मी नाही. ज्या ठिकाणी कर्ता मी नाही त्याचं दुःख माझ्याकडे किती वेळ ठेवायचं, दॅट इज माय चॉईस, दॅट इज सहजानंद. त्याचा कर्ता मी नाही आहे. मी सामोसा खायचा नाही, बरोबर आहे, उद्या गाण्याचा कार्यक्रम येतो संध्याकाळी, मग त्याचा कर्ता मी आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी जरा घसा खराब झाला रस्त्यावरचा सामोसा खाल्ल्यामुळे, तर मग कटकट नाही करायची, परमेश्वराचा काही संबंध नाही, हे तुम्ही आहात. मग चर्चा करू नका की नेमका कार्यक्रमाच्या आधी घसा खराब होतो म्हणजे तू खातोच तसं. पहिला आनंद, सहज आनंद, मानसिकदृष्ट्या त्या बिंदास राहा, आरामात राहा, आनंदात राहा. परमेश्वर वरनं त्या वेळेला येऊन पोचलेला असतो. मगाशी मी ऐकलं होतं, प्रवीण सरांनी सांगितलं की 10 मिनटं आधी पोचा. माझं 12:15चं व्याख्यान होतं, मी 12:05ला इथे खुर्चीत येऊन बसलो 10 मिनटं आधी. 12:15ला मीच वरती येऊन बसलो. प्रवीण सरांची वाट बघितली नाही, ते येऊन बोलतील नंतर, कुठे गेले असेल, कामाला बिझी असेल तर. पण 12:15ला मी इथे पाहिजे का, तो वरती आलाय, मला तथास्तु म्हणाला. तो वरनं येताना तुम्हाला म्हणतो तथास्तु का, त्याला वेळ नाही ना, त्याच्या अपॉइंटमेंट भरपूर आहे, तो लगेच पुढे निघून जातो. अरे आले नाही खाली, चालला पुढे. तसं उद्या सकाळी करू नका, दुपारच्या सेशन्सना करू नका. टाईम इज मनी, डोंट फ्लिटर इट अवे. सहज आनंद. टाईम टेबल, टाईममध्ये काय आहे, आय ॲम. टाईममध्ये आहे ना, TIME, आय ॲम इन टाईम. आणि टेबलमध्ये काय आहे, ABLE, एबल. सो आय एम इन एबल इन टाईम टेबल, अदरवाईज आय एम नॉट, आय एम डिसेबल. मी तेव्हाच जिंकणार ज्या क्षणाला मी वेळेला महत्त्व देऊन त्या मुहूर्ताला हजर. व्हॉट इज मुहूर्त अल्टिमेटली? मुहूर्त म्हणजे तयारी झाल्यानंतर मी हजर असणं, दॅट इज मुहूर्त. तो सहज आनंद. त्याच्यानंतरचा आनंद आहे. 6 आनंद आहेत, त्यातला दुसरा आनंद. काळजी करू नका, दीड असं म्हणाले प्रवीण सर, पण तुमच्या हालचालीनं मला कळेल मी किती वेळ बोलायचं ते. मला ट्रेनिंग होतं, मी 3 वर्ष मी आय वॉज अ प्रोफेशनल मॅजिशियन. असं ॲज अ मॅजिशियन वी आर ट्रेंड फॉर इट. ऑडियन्समध्ये नजर टाकायची आणि त्यांच्यातला बावळट माणूस शोधून काढायचा आणि त्याला स्टेजवर बोलवायचं. त्याने तो असा बसलेला असतो ना, तो त्याला वरती बोलवायचं. आणि जो असा बसलेला असतो ना त्याला नाही बोलवायचं. हाताची घडी अनवटी खाली, डोळेवर. इज अ डिफिकल्ट ऑडियंस, इज नॉट माई ऑडियंस, उसको ऊपर नहीं बुलाना है, बिकॉज ही इज नॉट रेडी टू बी डिसीव्ड. फंसने के लिए तैयार नहीं है वो. मुझे चाहिए फंसने वाले कौन है, उनको ऊपर बुलाना है. सो वो बहुत स्टडी किया है मैंने, और मुझे मालूम है कि आप जितने जन बैठे हैं यहाँ पे, तो मुझे मालूम होगा कि किसके कान मेरी तरफ है और किसके लेफ्ट ईयर्स उधर है. देखो, मनुष्य का देह ऐसा ही काम करता है. ज्याला पाहिजे ना तेच तो ऐकत असतो, नेहमी लक्षात ठेवा. गाणं लागल्यानंतर सुद्धा तबला वाजवणारा तबलाच ऐकतो, गीतकार शब्द ऐकतो, गाणारा सूर ऐकतो, संगीतकार चाल ऐकतो. प्रत्येकजण आपापलं डोमेन जे आहे ना तेच ऐकत असतं.